आत्मनिर्भर आणि बलशाली भारतासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्सची भूमिका महत्त्वाची. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. ओझर येथील कार्यक्रमात तेजससह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित. बातमी नाशिक येथून. नाशिकची भूमी आध्यात्मिकतेबरोबरच आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर होऊन बलशाली होण्यासाठी या भूमीतील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर नाशिक येथील प्रकल्पात LCA Mk-1A ची तेजस तिसरी उत्पादन साखळी आणि HTT-40 या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ आज सकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, HALचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर DK सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार आदी उपस्थित होते. संरक्षण मंत्री सिंग म्हणाले की HALच्या ओझर प्रकल्पात मिग सुखोई 30 तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण आहे. गेल्या 6 दशकांपासून कार्यान्वित HAL संरक्षण उत्पादनांसाठी महत्त्वाचे आहे. काही वर्षांपर्यंत देशाला संरक्षण उत्पादनांबाबत परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत असे. 65 ते 70% साहित्य आयात केले जात असे. आता या परिस्थितीत बदल होत आहे. आता 65% साहित्य देशातच तयार होत आहे. लवकरच सर्व साहित्य देशांतर्गत तयार करण्यात येईल. HALने विविध संस्थांच्या सहकार्याने उत्पादित केलेले लढाऊ विमाने ही देशासाठी गौरवाची बाब आहे. देशाचे हवाई दल नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांमुळे अधिक मजबूत होईल. सध्या युद्धनीतीत बदल होत आहेत. वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाया लढल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर, ड्रोन सिस्टीम आणि नेक्स्ट जनरेशनमधील विमाने भविष्यातील लढायांची दिशा निश्चित करतील. HALमध्ये निर्मित MiG-21 विमानांची देशांच्या सीमांचे संरक्षण केले. त्यात HALचे योगदान उल्लेखनीय आहे, असे सांगत त्यांनी अलीकडेच राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस HALने पूर्ण क्षमतेने काम केले. या काळात त्यांनी 24 तास सेवा बजावली, असे सांगत HALच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री सिंह यांनी कौतुक केले. तसेच HALने खासगी क्षेत्राच्या सहकार्याने जागतिक पातळीवर दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करीत आहे. हा परिसर डिजिटल आणि पेपरलेस आणि परिपूर्ण शाश्वत झाला आहे, असा मला विश्वास आहे, असे सांगत त्यांनी HALने स्वीकारलेल्या नवतंत्रज्ञान व गुणवत्तेचे कौतुक केले. तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांच्या निर्मितीमुळे परिसरातील अनेकांना रोजगाराची उपलब्धता झाली आहे. तसेच आगामी काळात नागरी आणि सैन्य दलाच्या विमानांची दुरुस्ती, व्यवस्थापन आणि ओव्हरऑलची सुविधा यामुळे या दोन्ही क्षेत्रात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. संरक्षण सचिव संजीव कुमार, HALचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील यांनी मनोगत व्यक्त करताना HALच्या माध्यमातून देशसेवेत बजावण्यात येणाऱ्या कामगिरीची माहिती देत आगामी काळात ही सेवा अखंडपणे सुरूच राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी वैमानिक KK वेणुगोपाल, प्रत्युष अवस्थी यांनी तेजस आणि HTT-40 या विमानांच्या थरारक कसरती सादर करीत संरक्षण मंत्री श्री सिंग यांना सलामी दिली. हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी आभार मानले. यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलश शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सैन्य दल, वायुदलातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन व HALचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तसंकलन रफिक सय्यद.